चला तर आज आपण बनवूया मसाला मिरची भजी। मसाला मिरची भजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम त्याची स्टफिंग बनवूया। तर त्या स्टफिंगसाठी आपण एक वाटी शेंगदाणे जी आहे कढईमध्ये व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊ। ही मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये समप्रमाणातच आपण काय करू, खोबऱ्याचा कीस घेऊ। म्हणजे कट केलेलं खोबरं पण घेतलं चालेल, पण कीस जो आहे तो लगेच भाजला जातो, त्याच्यामुळे एक वाटी आपण खोबऱ्याचा कीस भाजून घेतलाय। त्यांना आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। नंतर ह्या ज्या मिरच्या घेऊ आपण, मिरची भजी करायची आहे त्याच्यामुळे, तर जी मिरची भजी यूज करतो लांबवाली मिरची, तर ती यूज नाही करायची। याच्यासाठी जी शिमला मिरची सारखी येते बट थोडी लांबट येते, ती मिरची आपण या मसाला मिरची भजीसाठी वापरणार आहे। तर या सगळ्या मिरच्यांना आपण मधून कट देऊ आणि मधून कट दिल्यानंतर ज्या आतमध्ये त्यांच्या बिया भरलेल्या असतात त्या सगळ्या बिया आपण काढून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ती स्टफिंग भरू, म्हणजे स्टफिंगसाठी जागा मोकळी होईल आणि व्यवस्थित स्टफिंग आपल्याला भरता येईल। तर आपण याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या। तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत ह्या व्यवस्थित खाली झाले आहे। नंतर हे जे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं मिक्सचर आहे याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वरून थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकू। तेलाने काय होईल, म्हणजे ते सगळं त्या कुटाला व्यवस्थित लागून जाईल किंवा बाइंडिंग चांगली येईल, त्याची थोडंसं ओलसरपणा येईल। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक एक मिरची करून सगळं त्या मिरच्यांमध्ये ही जी स्टफिंग तयार केली आपण मसाला, तर हा सगळा व्यवस्थित भरायचा आहे। ते एक एक करून सगळ्या मिरच्या आपण अशा भरून घेऊ। जास्त पण भरू शकतो आपण, असं काही नाही, आपल्यावर डिपेंड आहे। पण जास्त बाहेर पण येणार नाही असं पाहायचं, म्हणजे कारण आपण बेसनामध्ये बुडवणार आहे भजीच्या बॅटरमध्ये, तर ते काही बाहेर येणार नाही। जसं आपण शिमला मिरच सारखं करतो याच्यापेक्षा थोडा लांबट पण मिळतात। मला छोट्या साईजच्या मिळाल्या, मी छोट्या साईजच्या घेतल्या मिरच्या। या व्यवस्थित सगळं आता आपल्या भरून झालं आहे। तर याच्यासाठी आपण जे बॅटर लागणार आहे ते बनवून घेऊ। त्यासाठी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि ओवा टाकूया। नंतर 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि थोडा खायचा सोडा टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण ते जे बॅटर आहे घट्टसर बनवून घेऊ। म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी चेक करत थोडं पाणी टाकायचं। हे व्यवस्थित असं जसं बॅटर पाहिजे आपल्याला घट्टसर तसं झालं आहे। ते हे झालं आहे रेडी। तर आपण तसंच आता कढईमध्ये जे तेल टाकून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून गरम होईपर्यंत गरम झालं। आता त्याच्यामध्ये काय होईल, आपण ह्या ज्या मिरच्या आहेत बेसनामध्ये बुडवून अख्खी भजी पूर्ण याच्यामध्ये तेलामध्ये टाकायची आहे। तेल पण तापलं, आता एक एक करून सगळी मिरची भजी आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडं मंद आचेवरच आपण या मिरची भजींना होऊ देऊ, कारण त्याची जी साल असते ती खूप जाड असते आपल्या नॉर्मल मिरचीपेक्षा, त्याच्यामुळे त्याला व्हायला आतून वेळ लागेल, नाही तर मग ती कच्ची लागेल। आता त्याला व्यवस्थित परतून घेऊ आपण, तेलामध्ये तळून घेऊया मिरच्या भज्यांना। हे जवळपास झाले आहे आपले। तर ही झाली आपली मसाला मिरची भजी तयार। याला तुम्ही तसं पण खाऊ शकता किंवा सॉस सोबत पण तुम्ही सर्व करू शकता। ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करून नक्की जावा। थँक्यू।